स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं? ही तरुणी ज्या ठिकाणी बसली होती तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे यानं तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई असं त्यानं तरुणीला विचारलं. त्यावर तरुणीनं आपल्याला फलटणला जायचे असल्याचं सांगितले. यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाली की सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथं बसली आहे. पण आरोपीनं तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे म्हणून तिला तिकडे घेऊन जातो असं सांगितलं. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ही मुलगी बस जवळ पोहोचली तेव्हा अंधार होता, त्यामुळे तिला बसमध्ये चढायचं की नाही हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीनं म्हटलंय की रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत, तू वर चढून टॉर्चनं चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीनं पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीनं तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगी ही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती तेव्हा तिनं एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्रांना सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित तरुणीनं या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांनी 8 पथकं तयार केली आहे. या पथकाकडून दत्तात्रय गाडेचा कसून शोध घेतला जातोय. दत्तात्रय गाडे हा पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतात लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून शेतात डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी केली जाते. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठला असून त्याच्याकडून माहिती घेतली जाते.